तुमचं दुकान आहे का इथं? आमचं इथं 25 वर्ष पहिले बाबा बघायचा नंतर थांबो नाही का डायरेक्ट. आम्ही येतो आणि आम्ही ऐकलंय दिवसाला आमचं कधी कधी 5 चांगलं आहे काम आहे. मग लिंबू पिऊन बघा नंतर मला लिंबू बोलते पिऊन बघा. पिऊन बघा लिंबू सरबत नंतर बोला. विनायक तुमच्या गावामध्ये करण्यामध्ये विनायक तो इथं नेते त्याला आम्ही शिकवलं. असं आहे. आता एवढा मोठा स्टॅपेर उभी गेली ना त्यांनी. म्हणजे तो जो सिरप आहे तो इथनं बनवून येते काय? सगळं ते आम्ही दिलं त्याला सगळं आम्ही दिलं का त्या फॅक्टरीमध्ये मशीन कोणी सांगितलं याला हा. त्यांनीच सांगितलं का तो आम्ही सुद्धा एखादं दुकान टाकू शकतो त्यांच्या शेजारी. नाही किती माहिती आहे मागण्या होत्या जागेसाठी मी कोणालाच दिली नाही कारण आता इथं मी मोठं हॉटेल टाकणार. नमस्कार मंडळी. तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत मार्लेश्वरला आणि म्हणजे आत्ताच उतरलो आम्ही बसमधून. काही मेंबर्स आमच्या पुढे सुद्धा गेलेले आहेत आणि आता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात करू आणि जाऊया मंदिरामध्ये. पण ऊन भरपूर आहे. आमच्या फुल टी शर्ट आहेत म्हणजे आम्हाला काय नाही पण डोक्याला तर ऊन लागतंय. हाफ टी शर्टीवाल्यांना जरा जास्तच सहन करायला लागेल नाही काय? तुला काय झालं काय तुला? शंकराच्या देवळात चालू नाही शंकराची बॉडी वाढली काय? त्याच्यात चालतो तसंच नाही तसंच चालतं का? हा. पण तुम्ही दुकान टाकून आलात आता. तुमचं दुकानात होतं ना तुम्ही? पोरं बोलतात का आम्हाला काय माहिती नाही त्याला म्हणून दाखवतो. असं आहे का? म्हणून तुम्हाला टी शर्ट पण दिली काय आमचे? नाही ते माझं तो वळके त्यांना तो मास्तर ते माझे खास आहेत. ते दरवेळी येतात. त्याच्या बोलले तुम्हाला म्हणून आपण आहे तुमच्या आहे ही गाडी बिडी करून आम्ही दिली. हां हां ठीक आहे. चांगली गोष्ट आहे. चला मग आम्हाला फिरवा. चला पुढे चाला. चला रे. तुमचं तसंच आहे एकविरेचं मंदिर आहे ना तसंच आहे वरती चढायला लागते. ठीक आहे. म्हणजे जे कारण आपल्या एकविरेचं मंदिर आहे ना तसंच वरती चढायला लागते. बरोबर. चला आपले काही मेंबर सुद्धा गेलेले आहेत पुढे. आम्ही आता चाललोय हळूहळू. जरा एक आमचा माणूस थोडा बॅटरी लो झालेली त्याची. बँडवरती घेणार होते वाजवायला पण त्या त्रास होतो म्हणून नाही घेतला. आता 2 गाणी वाजवणार होते. हो हो बोललेले सर्वांची इच्छा होती. आता काय थोडा राहू दे. चला चालेल असून दे. चला वरती भेटूया. वरती भेटूया. बघ डोंगर बघा. चला इथं तुम्ही काम घेतलं वेल्डिंगचं काम घेतलेलं मी. जरा फिरतोय ना म्हणून थांबवलंय. असं आहे का? तेच बोलू बा चॅनल टाकलं. बाजूला बघ कोण आहे तो बघ. त्याला खावायला बिवायला काय आणलंच नाही. चालला रागाशी. कावेल नको घेऊ माझा पर्स. वरती चढताना जागोजागी दुकान आहेत सर्व. त्यांनी सुविधा केलेली आहे फॅनची. कारण 2 मिनटं हे बघा तुम्ही फॅन जवळ आराम करू शकता. कारण एवढा ऊन आहे तर त्यांनी चांगली अशी सोय केलेली आहे भाविकांसाठी. फॅनची व्यवस्था आणि खुर्च्या देखील बसायला थोडा वेळ विश्रांती करण्यासाठी सोय केलेली आहे. आणि हे काय दाखवतंय दीपरा त्यांना काहीतरी सांगताय. याला एकट्यालाच दिसला बिबट्या. आणि यांनी देखील मस्त सुविधा केलेली आहे अशी शेडची. संपूर्ण पायऱ्यांच्या एरियाला तर शेड मारलेला आहे पद्धतशीर. कारण सावली जेवढी असेल भाविकांसाठी तेवढे करत राहते. बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे सरबत इथे तुम्हाला अवेलेबल आहेत. फॅनची सुविधा प्रत्येक ठिकाणी फॅनची सुविधा आहे. शेडची सुविधा आहे. त्यामुळे उन्हाचा काही त्रास जाणवत नाही. पाऊस आले
हा झरणे वाहत असतानाच कसली मज्जा असेल इथं, कारण बऱ्याच ठिकाणी झरे बघ कसले दिसतात ते आत्ताच वाहत असताना भारी दिसतील. नको नको हे जिथं ठेवत असते तसं वेगळा चप्पल गेला तर करशील काय? चप्पलच नाही. तर चला जाऊया पुढे. चप्पल वगैरे तिथे ठेवलेले आहेत आणि आता आम्ही चालू मंदिराकडे. माझ्या पाया पडलं सूट करा. हां आणि हा केदारनाथला आम्ही गेलोय नाही, कारण आमच्या सोबतच केदार असते ना. आपणच भगवान आपणच भगवान आहे ते काढायलो. आणि शेवटी पोचलो आम्ही श्री मार्लेश्वर देवस्थानाकडे. तर चला आता जाऊया आपण मंदिरात. इकडं बघा भारी वाटते बघ, एकदम दरी. आता बघूया आपल्याला दर्शन किती वेळात मिळते, कारण गणपतीपुळेचं दर्शन तर आपल्याला देवाच्या कृपेने लवकर झाला. पोचलेलं होतं. आणि आपली मंडळी कुठं आहे? लाईनीत गेली काय? जराशीच लाईनीत. चला आणि हे बघा तीर्थक्षेत्र श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र आपण पोचलेलो आणि इथून लाईन आहे त्या बाजूला. तर आपण जाऊया पहिले लाईनीमध्ये. हा बघा एकच झरा चालू आहे, बाकी सर्व झरे मला वाटतं पावसाळ्यात बघायला भेटेल. एकदम भारी उन्हाळ्यात, पण आम्ही आलो आता उन्हाळ्यातलं झरा फक्त एक छोटा दिसतोय धबधबा आपल्याला. लाईन बघा काका इथं कधी पोचलं काही समजलं नाही आम्हाला. लाईन खालपर्यंत पोचलेलं आहे. भेट आरामात. मंडळी ती लास्टला तिकडे आहे. आमची बँड लाईन बघा सगळे पाठी आपलं भरत ना, पण पुढं काही मधीन घुसतात माणसं. आम्ही कसं पुढे जाऊ? बरोबर. इथे राडा झालाय थोडा आहे बघा, कारण मधीन सगळी माणसं घुसताना राडा झालोय थोडा. काकांजवळ डायरेक्ट गेलो असतो ना, मग आपण लाईनीत आलो तरी पण आम्ही मग चालू केलंय हे घे मग. काल हर कष्ट हर रोग हर दारिद्र्य हर 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 बम बम भोले. बँड मेंबर आहे बघा देवलात जाऊन पण आलं. काही जण आमचे बँड मेंबर जाऊन आले देवलात ना. अजून आम्ही बघा इथंच आहे. आत्ता कुठं प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत मार्लेश्वरच्या. तर चला जाऊया. किती वेळ लागते दर्शनाला? टाकीन मी टाकणारच आहे सगळा तुझ्या करामध्ये. चालू मंडळीचे आमचे फोटोग्राफी काही संपत नाही, एवढा ऊन आहे. पाय तापतात तरी सगळी पब्लिक फोटो काढायसाठी थांबते, कारण नजारा लय भारी आहे. पावसाळ्यात अजून भारी दिसत असेल, कारण सगळीकडे ते झरे आता सुकलेले आहेत. पावसाळ्यात चालू होते तेव्हा अजून भारी वाटेल. तरीसुद्धा आपली पब्लिक फोटो काढायला मज्जा जाम घेते. उन्हात तानात पाय तापतात तरी फोटो काढायला थांबले. चला जाऊ. चला काढला मी माझा, तुझा काढला, निखिल पण काढला. अरे फोटो काढायसाठी किती निसतं. अरे माझा फोन फुल होईल. निसतं लगेच भेटायचा नाही फोटो. आत्ताच सांगतो आता काढते. याने डोका खाल्लाय. फोटो काढायला तर सांगतंय, व्हिडिओ काढायला सांगते लगेच पाहिजे. आला काय भेटायचं नाही तुला, डिलीट करीन पण लगेच देणार नाही.
कटकट करू नको, भेटतीन वेळेवर भेटतीन. नेटवर्क नाही तर त्याच्यामुळं तुला लवकर सेंड का होणार ना. आत्ताच नाही, स्टोरी बिरी टाक, सगळा टाक, पण जोपर्यंत नेटवर्क येत नाही तोपर्यंत तुला व्हिडिओ भेटणार नाही. आणि कटकट केलीस तर डिलीट करीन. हां, फोटो काढायसाठी उन्हान राहतं उभं. आता खाली जायचं, इकडे खाली जाऊ. चला फोटो काढूया, एअरपट्टा मारून येऊया. काय या साईडला तोच तो झरा तिथं दाखवला तुम्हाला पडतो तो. आणि इथे कुंडा आहे, बघून येऊया. पाणी सांडलंय. पाण्यामध्ये छोटे छोटे मासे भरपूर आहेत. दरी याचा काय चाललाय बघ. काय ते काय पकडला समोर आला ओरिजिनल तर पलतच घेऊन. ओरिजिनल आहे बघ, डुप्लिकेट आणलाय. हो काय, मग काय डोंगरातून आणलाय. आता भेटला तुला तिथं. हे बघ जीप काढते बाहेर. तुझी जीप बाहेर येत आहे, त्याची नाही आहे. मामा ग्लास आहे का विष काढायला द्या. मस्त जोक मारा. ओव्हर ऍक्टिंग के 50 रुपये कट. हे थांब रे थांब. ते बघा, लाकडी पोलीपॉट, छोटी गाडी आहे, पिंड आणि देवारा. हे बघा देऊल आहे, बोट आहे. हे बघा आम्ही उरण नवी मुंबई. हे बघा उरण माहितीये तुम्हाला? हा, मी पण बघा मस्त बनवलं. तुमच्या गावातली माणसं येतात चिकार आमच्याकडं बोटीवर. काम आहे. हा पांचाला आहे ना आमच्या सोबत एक आमचा मित्र आहे. पांचाल ओळखता तुम्ही? करंजी ना, ही आपली लॉन्च आहे. लॉन्च आपली तयार आहे. तर आहे रे, करंजा रेवस तयार आहे ना. समाधान पण चालेल, चल तर जाऊ दे. चल सोर तर कसला हे बघ छकडा चालते बघ. चल चल चला. चला आम्ही आता सर्व डोंगर उतरलो, दर्शन घेऊन आलो. आता चाललो गाडीमध्ये आणि डायरेक्ट रूमवर. त्याच्यानंतर दुसरीकडे जायचं कुठं आहे ते सांगतो तुम्हाला, जाताना दिसेलच. चला जाऊया. कुठं करायचं आहे? मार्लेश्वरवरून निघाल्यानंतर आम्ही थोड्या वेळा थांबलोय चहा घ्यायला. आवाज गेला तुझा, दम नाही आवाज एकदम बारीक आहे. मग तूच बोल ना बाई. आता आम्ही चाय पिवायला थांबलोय 5 मिनिटासाठी, पण चाय पिवायला थांबलोय सध्या. तर तुम्ही बघू शकता इथं आमची पोरं बसली चाय पिता. ही गँग आहे, इकडे एक गँग आहे, इकडे एक गँग आहे. आतमध्ये मोठी माणसं आहेत आणि आम्ही बारके बरं बाहेरच. काय मेंबर बघा हॉटेलवाल्यांना मदत करते. चहा वाटायला घेतलाय. मी एकदम बारीक आहे सगळ्या. हा आता चहा बी नाश्ता करू आणि मग निघू मालवणमध्ये. मग तिकडेच भेटू.
गाणी घ्यायची नाही, पटकन एंड करायचं. ओके बोल बोल ए व्हिडिओ करा व्हिडिओ. चला नाथ बैलगाड्याचा पण आता आमच्या रूम इथं भेटलेलं आहे. तर बघा आमची गाडी लागली इथं आणि आमची इथं राहण्याची सोय केलेली आहे या ठिकाणी. तर आता आम्ही रूममध्ये आलो बघूया. पहिली रूम शिव्या देईन आहे आणि या रूम हे सगळं बाई हायफाय गँगवाला आहेत या रूम मध्ये. ही बाई शेट लोक आहे या रूम मध्ये, ती शॉर्ट लोक आहे. आता बघूया पुढचे रूम आणि या साईडच्या रूम मध्ये कोण आहेत. अरे या साईडच्या रूम मध्ये बाथरूम आहेत आणि आमची रूम आणि आम्ही आता ही आहेत आमची रूम स्पेशल रूम. आणि इथे आहेत ते फक्त बिनविषारी साप. इथे सर्व बिनविषारी साप आहे. आता हे मातलं त्या नाव कोण पाहिजे, आम्हीच ते बिनविषारी साप कार्यकर्ते. त्याच्यामुळे अध्यक्ष छान आहेत. आमच्या अजून एक आलाय आमच्या बिनविषारीमध्ये आमचा एक बिनविषारी साप आहे. तर याची थोडी हालत म्हणजे बॅटरी लो झालेली आहे. सकाळपासून त्याची बॅटरी लो आहे, त्याला आम्ही सांभाळलं. तर ही आमची अशी रूम आहे. AC आम्ही घेतलंय लावायला.
मग काय लय बाता झाल्या आजच्या असं केदार बोलतोय.